झालेला बलात्कार आणि तिचा निर्गुण खून आणि संपूर्ण देश हादरलेला असताना महाराष्ट्रातल्या बदलापूर येथे देखील 2 बालिकांवर बलात्कार झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत। खरं तर एकीकडे लाडकी बहीण करत असताना ही लाडकी बहीण मात्र या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही हे इथं समजायला लागलं, हे जाणवायला लागलं आणि त्यातच सरकारचा असंवेदनशीलपणा हा ठळकपणे समोर दिसला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बदलापूरच्या घटनेबद्दल बोलायसाठी 7 दिवस लावले, 12 तास ताटकं ठेवावं लागलं पालकांना आणि FIR दाखल होऊ शकला नाही। अशा पद्धतीच्या या असंवेदनशील सरकार आणि प्रशासनाच्या विरुद्ध महाराष्ट्र बंदची हाक जेव्हा देण्यात आली तेव्हा न्यायालयाने देखील या महाराष्ट्र बंदला अवैध ठरवलं। खर तर घटनेमध्ये आंदोलन करण्यासाठी सर्वांना मूलभूत तो अधिकार आहे, पण असं असताना देखील कोर्टाने हा निर्णय आश्चर्यकारकरित्या दिला आणि कोर्टाचा मान ठेवत शेवटी आम्ही संविधान मानणारे लोक आहोत, आम्ही घटना मानणारे लोक आहोत आणि त्यामुळं महाविकास आघाडीने आजचा बंद जो होता जाहीर केलेला तो मागे घेतला। पण आज आम्ही सर्व निशब्द आंदोलन करत आहोत, प्रतिकात्मक आंदोलन करत आहोत। या संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात आम्ही असहकार पुकारला आणि या संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात आज आम्ही इथे निषेध म्हणून हे आंदोलन करत आहोत। महाविकास आघाडी चिखलीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मला निश्चित खात्री आहे की सरकार या प्रसंगी तातडीनं कठोर पावलं उचलेल आणि बहिणींच्या सुरक्षेसाठी निश्चितपणे कसोशीने कोलकाता येथे जे एका डॉक्टर महिलेवर अन्याय करून तिची हत्या करण्यात आली, त्याचबरोबर बदलापूर येथे 2 चिमुकल्या विद्यार्थ्यांवर जे अन्याय झालेला आहे या सर्वांच्या निषेधार्थ आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि जनता जनार्दन सहभागी झालेलो आहोत। खऱ्या अर्थाने कोर्टाने जे आपल्याला ह्याच्यावर बंदी घातलेली आहे, कोर्टाकडूनही आमची अपेक्षा आहे की त्याच गतीने आपण या अन्यायाला सुद्धा न्याय द्यावं, नराधमाला फाशीची शिक्षा सुनवावी, जेणेकरून या सर्व घटनेवर वचक बसेल। आज दररोज वर्तमानपत्र उघडलं की दररोज आपल्याला अशा प्रकारच्या बातम्या मिळत आहेत, आपल्या बुलढाणापर्यंत सुद्धा ही गोष्ट आलेली आहे आणि म्हणून या बहिणींची सुरक्षा करण्यासाठी, या महिलांची सुरक्षा मध्ये लक्ष घालण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना राबवल्या पाहिजे। परंतु आता सुरक्षित बहीण योजना अशा प्रकारची योजना सरकारने तातडीने राबवून नराधमांना कसं शिक्षा देता येईल आणि या गोष्टींवर कसं वचक होता येईल आणि म्हणून यासाठी आज आम्ही निषेध आंदोलन सुरू केलेलं आहे। बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सूचनेप्रमाणे संबंध महाराष्ट्रभर काळ्या झेंडे दाखवून काळ्या फिती लावून एक मूक आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि शासनाचा त्या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत। आणि लाडकी बहिणीला आमचा विरोध नाही, परंतु लाडकी बहीण ही सुरक्षित असली पाहिजे ही भावना खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या पदाधिकारी त्या ठिकाणी आहे।